नेहमी जांभिवली टीमचं प्रतिनिधित्व करताना तुम्हाला संदेशही पाहायला मिळाला, परंतु आज संदेशच्या अनुपस्थितीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बिंदा शिसवे तर जाऊया मॅचकडे, जिथे आपटीबी आणि जांभिवली हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या सामन्याची सुरुवात करतील रोशनजी संते सर, मॅम फ्रॉम गारिवली. धन्यवाद. आदरणीय श्रीधरजी भोपी, कालरामजी भोपी आणि संभाजी भोपी यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 600 रुपयांचं 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि 100 रुपये आयवा जेलसाठी आहेत. कालराम भोपी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच सामना सुरू आहे. जांभिवली आणि त्यांना फाईट करतो आपटीबी आणि जांभिवली या टीमसाठी शुभेच्छा येत आहेत. अंबरनाथचे कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक आदरणीय सचिन दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि एवन जोडी हर्षल भोईर आणि स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत जांभिवली या टीमला. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला, तो म्हणजेच कात्रप आणि वांगणी या 2 टीममध्ये. आणि शेवटच्या बॉलवरती गोल्डन षटकार मारून सामना जिंकून दिलाय. यस, आपण सामना सुरू करूया. 5 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. आई एकविरा आपटीबी आणि जय हनुमान जांभिवली या 2 टीम मध्ये. यस, सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. फुल टॉस चेंडू आहे. पहिला चेंडू लाईन पूर्णपणे मिस केलेली आहे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे वेस्ट हाईट साठी. पंच रिव्ह्यू कोणाचा आहे? पंचांचाच रिव्ह्यू आहे, कारण की दोन्ही टीमकडे एक रिव्ह्यू देखील आहे, परंतु पंचांना डाऊटफुल आहे, त्यामुळे पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू आलाय डॉट. ऋतिक आणि सचिन ही जोडी आहे. चेंडू डीप होत होता, हेच
म्हणणं आहे पंचांचं. योगराज महाराज बोटेरे सर तिसरे पंच आहेत टीव्ही अंपायर. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल काय घडलं या चेंडूवरती. पंच हॅरी सर नॉट आउटचा इशारा येतोय. फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोचलेत. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होतीये. आमच्यासोबत सचिन 777 आहेत. खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये. जय हनुमान ढोके या टीमच्या माध्यमातून 22 धावा नाबाद बनवल्या होत्या आणि सचिन शिसवे स्ट्राईक इनला आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आजच्या रात्रीमध्ये धावा होत नाही आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या 50 धावा बनवायच्या होत्या चिखलोली या टीमला. तो 50 धावा बनवल्या. सेकंड मॅचमध्ये 81 धावा आपण पाहिल्या आदर्श वांगणी या टीमच्या. तो आजच्या दिवसातील उच्चांक आहे. ऑन साइड लॉफ्टेड इट इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आता मात्र खरी जुगलबंदी असेल. दोन्ही अंपायर डान्सिंग अंपायर आहेत त्यामुळे या मॅचमध्ये जुगलबंदी असणार आहे. विष्णू शिंदे सर आणि हॅरी सर पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि खराब क्षेत्ररक्षण. जणू काही या फटकेचे चटके लागलेत. सीमा पार हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. पुन्हा एकदा अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं परंतु पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अनोखी शैली आहे हॅरी सरांची. वाईट बॉलचा इशारा येतोय. रन मशीन सचिन शिसवे ज्याने 2 चौकार लगावलेत या इनिंगमध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चालले स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर हा तिसरा चौकार येतोय सचिन शिसवेच्या बॅटमधून. आपटी बी टीमच्या डगआउटमध्ये प्रदीप भोईर ॲज अ मेंटॉर ॲज अ कोच तो काम करतोय. कारण की ढोके गावामध्ये कमी आणि आपटी गावामध्ये ते जास्त असतात. त्यामुळे नक्कीच सुरुवात तर खूप चांगली केली आहे. आदेश यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. रुपेश देखील आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने कॅप्टन कुल संजय भेरले खूप बिझी आहे तरी देखील त्यांनी वेळ काढला आहे या मॅचसाठी. ती महत्त्वाची गोष्ट. धावसंख्या आहे 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महेश पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या दुसऱ्या षटकामध्ये जांभिवली आणि आपटी बी या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. मॅचच्या पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय दुसऱ्या षटकाच्या ऋतिकच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 18 धावांची पार्टनरशिप बनवली आहे.
3 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत या सेकंड पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 5 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा वाईट बॉलचा पंच काय आहे? नाही, आपण ॲक्शन करता असं वाटतं की तुम्ही देत आहे. हॅरी सरांची अनोखी अदा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा महेश. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धाव धावफलकावरती आहेत. आपटी बी या टीमने सुरुवात खूप चांगली केली आहे. प्रवीण दादा शिसवे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. एकवीरा आपटी बी या टीमला ते देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि दोन्ही टीममध्ये स्टारकास्ट आहे. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. आपटी बी आणि जांभिवली. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आणि आदरणीय हेमंतदादा अशोक भोईर यांच्या माध्यमातून दमदार आमदार चषकाचं आयोजन. कार्यसम्राट कार्यकुशल आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेबांच्या नावाने स्पर्धा. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आपटी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. रिव्ह्यू कोणाचा आहे पंच? येस, पंचांचा आहे. कारण की आपण दोन्ही टीमला एक रिव्ह्यू दिलेला आहे, परंतु हा पंचांचा रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करूया. थर्ड अंपायर योगराज महाराज. फेड डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय. हेच पाहिलं पंचांनी आणि षटकार आलेला आहे ऋतिकच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 26 धावा. नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल आपल्या या TV स्क्रीनवरती. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉलर खेळतायत आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावा. एकविरा आपटी बी या टीमची 27 धावांची पार्टनरशिप बनवली आहे सचिन शिसवे आणि ऋतिक तेलंगेने. नवीन गोलंदाज बिंदास शिसवे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या आहे 27 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. खऱ्या अर्थाने संजय देखील डगआउटमध्ये आहे आणि संजय भेरले जेव्हा बॅटिंगसाठी येतील आणि तेव्हा 10 किंवा 10 पेक्षा जास्त धाव बनवल्या संजयने या मॅचमध्ये, तर मंगेश भोईर यांच्या माध्यमातून सरप्राईज आहे. बिंदास शिसवे गोलंदाजी मार्कवरती.
आणि स्ट्राईक इनला फलंदाज ऋतिक. शिसवे वर्सेस शिसवे हे बॅटल तुम्ही पाहू शकाल या षटकामध्ये, कारण की सचिन शिसवे देखील नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पुल केलाय, मिस टायमिंग आहे, एलिव्हेशन नाहीये, सुरेख झेल पकडलाय. आकाशने फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का. ऋतिक बॅक टू द पविलियन. ती विकेट मिळवली आहे. शिसवे वर्सेस शिसवे हे बॅटल तुम्ही पाहू शकाल, कारण की बिंदास शिसवे आणि बॅट्समन रवींद्र शिसवे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. सचिन शिसवे खेळतात 13 या धावसंख्येवरती. त्याला साथ देण्यासाठी येतोय रवींद्र शिसवे. ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. 27 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली आहे. बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. प्रचंड अनुभव आहे बिंदास शिसवे यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जांभिवली संघ. धावसंख्या 1ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 28 धावा धावफलकावरती आहेत. सचिन शिसवे स्ट्राईक इनला आहेत. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता. ऑन साईडला खेळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण. एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. सुरुवात तर खूप चांगली केली आहे या मॅचमध्ये एकविरा आपटी बी या टीमने. 5 षटकांचा सामना आहे. आपण सलग 3 सामने पाहिले, लो स्कोरिंग सामने. जय हनुमान ढोके टीमने 5 षटकांमध्ये 40 बनवल्या होत्या. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका इनफिल्डच्या वरून. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. so much. धावसंख्या आहे 34. पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. करतायत. धावसंख्या आपण पाहू शकाल 4ने पुढे जाईल. 38. 38 धावा. 5 चौकार आलेत सचिन शिसवेच्या बॅटमधून. 8 चेंडू आणि 23 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. त्याला साथ देतो रवींद्र. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती बिंदासने आणि त्यानंतर आक्रमण चढवलं जात आहे सचिन शिसवेच्या माध्यमातून. अजून एक तडाखा. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आपटी बी या टीमची 44.
धावसंख्या आहे 44. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती बिंदासने. असं वाटलं की हे इकॉनॉमिकल षटक येईल, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि 1 षटकार लगावला फलंदाज सचिनने. धावसंख्या आहे 44. 44. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाज राकेश येतोय. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह करतात डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट देखील होते, परंतु सुरक्षित फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये आहेत आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 46. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या मॅच मध्ये. आपटी बी या टीमच्या माध्यमातून 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. तडाका पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार रवींद्र शिसवेच्या बॅट मधून. क्या बात आहे, क्या बात आहे. हॅरी सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. बाजी सुरू आहे या मॅच मध्ये. आई एकविरा आपटी बी या संघाच्या माध्यमातून. छप्पन्न धावा. 56. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू आपण पाहिलाने आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 56 आहे. थोडेसे स्मित हास्य आहे रवींद्र शिसवे यांच्या चेहऱ्यावरती, कारण की फुल लेनचा हा चेंडू होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि आउटस्विंग आपण पाहिलं. चेंडूने जवळजवळ 1 फूट वळण घेतलं. पुन्हा एकदा क्या बात आहे. लॉफ्टी हिट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. त्यांना बीट करून सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील.
तांबिवली या टीमला शुभेच्छा येत आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र ऋतिक भोईर गोरपे आणि गीतेश ठाकरे कुलगाव यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. गोलंदाज सागर आहेत या अंतिम षटकामध्ये. कमबॅक करावा लागेल. बॅटची कडा होती आणि दोन फिल्डरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर हाय तो चौकार. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. धावसंख्या आहे 65. अजून एक चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहेत, प्रोटेक्शन आहे, थोडेसे फंबल झाले, धावबाची संधी देखील आहे, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 66. 66 धावा. धावसंख्या आहे 66. अंतिम षटक सुरू आहे. 29 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत आणि पाहावं लागेल. नो बॉलचा इशारा येतोय. इट्स अ बीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, परंतु त्याला चॅलेंज केलेलं आहे. फिल्डिंग करणाऱ्या जांभिवली या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. राजू चव्हाण साहेबांचे इथे आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने आदेश चव्हाण यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांचे नक्कीच सुपुत्र इन ॲक्शनमध्ये आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी येत आहेत. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. यस, एकच रिव्ह्यू आहे तो म्हणजेच इनिंगमध्ये आणि तो रिव्ह्यू गमावलेला आहे जांभिवली या टीमने. नो बॉल. बॅटची कडा देखील होती. फ्रीट आहे आणि फ्रीटचा फायदा घेऊ शकला नाहीये सचिन शिसवे. आलाय हा डॉट बॉल. सागर चांगली गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू आपण पाहिला. सुरेख गोलंदाजी, भरपूर शफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. 67. 67 धावा. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. शर्यत लागली आहे आणि ती शर्यत जिंकले चेंडूने. सीमा पार. हाय तो चौकार. मॅच 71 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक खेळतो 33 या धावसंख्येवरती. हायएस्ट स्कोर 81 आहे. नक्कीच आदर्श वागणी या टीमने 81 धाव बनवल्या होत्या. हाफ ट्रॅकर पुल केलाय आणि चेंडूला गुल देखील केलाय. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. सचिन शिसवे यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 39 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय सचिन शिसवे. त्याला साथ देतोय रवींद्र शिसवे देखील खेळतायत. 9 चेंडू आणि 23 या धावसंख्येवरती. 77 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील.
प्रदीप भोईर डगआउटमध्ये आहेत. ॲज अ कोच, ॲज अ मेंटोर तो काम करतोय नक्कीच आपटी बी या टीमसाठी, आणि त्याचा फायदा होतोय आपटी बी या टीमला. फुल टॉस, आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय आजच्या रात्रीतील आणि या स्पर्धेतील या आमदार चषकातील हायएस्ट स्कोर आपण पाहतोय. 83 धाव बनवल्यात आपटी बी या टीमने 5 षटकांमध्ये, आणि 84 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलं आहे. आपटी बी या संघाने जांभिवली या संघासमोर नाबाद 45 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे सचिन शिसवेने. तर नक्कीच आपटी बी या टीमला सुवर्ण संधी येते. जर आपटी बी संघ आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला तर आमचे वसतगावचे अजय राणे यांच्या माध्यमातून उद्या त्या संघाला मेजवानी असणार आहे. अजय राणे वसत यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे. 84 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये, आणि या 84 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ मलंगड, व्हॉइस ऑफ भाल, अत्यंत जवळचे मित्र भाग्यजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. सन्माननीय भानोदाजी मालुसर यांच्याकडून जांभिवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आता शुभेच्छा आणि नशिबाची साथ हवी आहे टीम जांभिवलीला, कारण लक्ष्य मोठं आहे. ते लक्ष्य मोठं बनवण्याच्या अनुमानाने आता सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, तेवढी क्षमता आहे. कारण मलंगडच्या इतिहासामध्ये जांभिवली संघाला नेहमी अशा सिच्युएशनला हँडल करताना तुम्ही बघितलं आहे. कारण प्रत्येक किल्ल्याचा एक सरसेनापती असतो. सरसेनापती म्हणजेच टीमचा कॅप्टन. क्रिकेटच्या परिपटलावरती जर आपण विचार केला आणि त्या टीमचा कॅप्टन बिंदास शिसवे आणि त्यांच्या
खरं तर निदर्शनाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जांभिवली संघाने अशा सिच्युएशन भरपूर वेळा हँडल केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता पाहूयात की या 83 धावसंख्येचा पाठला होईल की या 83 धावसंख्या डिफेंड होतील. आजच्या दिवसामध्ये खूप चांगले सामने तुम्ही बघितल्यात. मागच्या मॅचचाच उदाहरण तुमच्या समोर होता. एक चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना राहुलच्या बॅटमधला तो षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आदर्श क्रिकेट संघ वांगणी या स्पर्धेतला पहिला हायेस्ट टोटल ज्या संघाने बनवला त्या संघाने 27 धावसंख्येचा बचाव करत आणला होता. परंतु शेवटच्या बॉलवरती अरुणच्या विरोधातला राहुलचा षटकार त्या सामन्यामध्ये कात्रप संघाला टिकाव ठेवताना तुम्ही बघितला. आणि या मॅचमध्ये आपटी बी टीम समोर जांभिवली संघाचं आता कशा प्रकारे प्रदर्शन असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तुषार आणि आकाश ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. स्ट्रायकिंगवरती तुम्हाला पाहायला मिळेल तुषार आणि बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय आपटी बी टीमच्या माध्यमातून आदेश. 83 धावसंख्येचं लक्ष्य. तुषार तुम्हाला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक आणि आदेश आता बॉलिंग अटॅकला इथनं करील सुरुवात. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु पॉवर प्ले सुरू आहे. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. खोलला हात, बॅटचा स्विंग जबरदस्त होता. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आदेशच्या विरोधात तुषारचा चौकार. हा जिम्मेदारी देणारा असो ना, मग त्या टीमकडे आपण कधीही कमजोर नजरेने पाहू नका. कारण अथांग भरलेला समुद्र एक तिलाचा थेंबी बुडू शकत नाही. आणि क्रिकेटच्या परिपटलावरती कॅप्टन मोस्ट इम्पॉर्टंट असतो आणि त्या कॅप्टनने दिलेली जिम्मेदारी तुषार मैदानाच्या आतमध्ये पार पाडतोय. 2 मोठे फटके आले. पहिल्या बॉलवरती चौकार. धडाकेबाज सुरुवात झाली या मॅचची. 83 धावसंख्येचं अवघड लक्ष चेस करण्याच्या अनुमानाने आणि दुसऱ्याच बॉलवरती षटकार आलाय. हो बॅकफुटला गेले. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला बॉल चाललाय बाउंड्री लाईन लगत. फिल्डर आणि बॉलची जणू काय रेस लागली आहे. शेवटच्या क्षणाला घरंगळत जाणारा बॉल फिल्डरने बघितला, त्या बॉलला अडवलंय. त्या ही बॉलवरती मिळता धावा 2. टीमची धावसंख्या झाली आहे 12. अजूनही 27 मध्ये बनवायचे आहेत 72. लक्ष डोळ्यासमोर जरूर मोठं आहे, परंतु त्या लक्ष या आकड्याला बदलवण्यासाठी हीच तर गरज होती, हीच तर सुरुवात हवी होती आणि ती ड्रीम सुरुवात या ठिकाणी करून दिली आहे. अजून एक हॅप ट्रॅकर ऑन साईडला तोही जाईल. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. टप्पा पडलाय आणि वाईडिश लॉंग ऑन शिरत असताना हा बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. इट्स अ 4. थँक्यू डीजे. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. विचारही केला नसेल आदेशने की आपल्यावरती असा अटॅक होईल. आउट स्विंगर करण्यासाठी पाठवला जाता आदेशला. ॲज अ ओपनर बॉलर म्हणून फ्रंटलाईन बॉलरपैकी त्याला यूज केले जाते, परंतु त्याच्यावरतीच अटॅक झालाय. कुलवटाप्याचा बॉल फ्लिक ऑफ द रेस्ट फ्लिक केलाय बॉलला पायातून. तिथनं मिळते सिंगल. फाईन लेगच्या मध्ये बॉलची फिल्डिंग झाली, अडवणूक झाली. तिथनं सिंगलने टीमची धावसंख्या 17. जो खतरा सुरुवातीला वाटत होता ना की 5 ओव्हरमध्ये जे लक्ष आहे या मॅचमध्ये 84चं, ते 84चं लक्ष कसं चेस होईल त्यासाठी भरपूर सारे प्रश्न होते. परंतु प्रश्नातला उत्तर शोधण्यासाठी तुषारने पुढाकार घेतला आणि सध्या तरी तुषारला ते उत्तर मिळालंय. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल तोही जाईल. एका बाजूला तुषार तर दुसऱ्या बाजूला दाखवलाय अवकाश, कारण होता समोर आकाश आणि आकाशने आदेशच्या विरोधात
टोकलाय षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धमाकेदार सुरुवात. धावसंख्या 23. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. रात्रीच खेळ चाले आणि या बॉलवरती षटकार तुम्ही जरूर पाहिला. कॉन्फिडंट बघा ना किती हाय होता. कारण हाय कॉन्फिडंटली जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला रिझल्ट जेव्हा चांगलं मिळतं ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे काही पाहण्याजोगे असतात. हा कॉन्फिडंट तुम्हाला पाहायला मिळाला. कॉन्फिडंटली आकाशच्या बॅटमधून षटकार. दोन्ही खेळाडूंची मोठ्या फटक्याने सुरुवात झाली आणि कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामधल्या जांभिवली गावाच्या क्रिकेटमध्ये तुम्ही वळलेत ना तर असे सामने अनेकदा या जांभिवली संघाने फेस केलेले आहेत. हे सुरुवातीलाच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले होते. कधी हार न मानणं हे तुमच्या गुणधर्मामध्ये असलं पाहिजे. कधी हार न पत्करणं हे तुमच्या रक्तामध्ये असलं पाहिजे. आणि क्रिकेट हा असाच असतो. जेव्हा तुमच्या खांद्यावरती तुमच्या अंगावरती जेव्हा गावाची टी शर्ट जेव्हा तुम्ही परिधान करता ना तेव्हा तुमच्याकडे गावाची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी उचलण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागतं. तेच केलं. रडण्यापेक्षा लढणं स्वीकारलं संघ जांभिवलीने. आणि आता पहिल्या ओव्हरमध्ये एक टफ कंडिशनमध्ये येत असताना तब्बल 23 धावा त्याने बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक आलं प्रेम. ओव्हर नंबर 2 मध्ये 6 मध्ये गेल्या 23. आता इथनं करावं लागेल कंट्रोल. त्याच इरादाने पाठवलं प्रेमला मैदानाच्या आतमध्ये. परंतु प्रेम समोर कोण आहे तर या पहिल्या ओव्हरमधला हायलाईट होणारा फलंदाज आदे तुषार. खुलवट टप्प्याचा बॉल ऑन साईडला चाललाय अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. फिल्डिंग चांगली झाली. अजून एक तुषारच्या खात्यामध्ये धाव ॲड होईल. ती ॲड केलेली धाव टीमच्या टोटललाही वाढेल. आता तुषार पोहोचला 18 वरती. त्या अनुमानाने आपण बघताय टीमची धावसंख्या 24. 1.1 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 23 बॉलचा खेळ शिल्लक. 23 बॉलमध्ये 60 धावा बनवायच्यात. लक्ष्य अजूनही मोठं आहे परंतु ते लक्ष्य कधी येऊ शकतं जवळ आणि ते जवळ येण्यासाठी असेच फटके हवेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड ऑफ द ग्राउंड आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडका. खरं तर आकाशच्या बॅटमधून जो हाय कॉन्फिडंट देणारा त्याला होता तसाच हाय कॉन्फिडंटली हा फटका तुम्ही पाहिला आणि या फटक्यावरती रिझल्ट षटकाराचं आलं आणि षटकाराने टीमची धावसंख्या 30. धावा झाल्या 30. मैदानाच्या आतमध्ये अजूनही वैभव जाणं बाकी. अजूनही बिंदा शिसवे जाणं बाकी. परंतु त्यांचा काम आम्ही जास्त अवघड करणार नाही. ते सांगत असताना या सध्या तरी इनिंगमध्ये बरसतोय. धावा झाल्या 30. आमदार चषक 2025 तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. रोशन संते सरांचा आवाज तुम्ही ऐकला. कॉम्बॉक्स मधून फर्स्ट इनिंग मध्ये त्यांचा सुंदर आवाज तुमच्या कानांपर्यंत पोहोचत होता. आता सध्या तरी आमच्या समवेत तुम्हाला पाहायला मिळतील ॲज अ स्कोरच्या भूमिकेमध्ये सचिन भोईर. याच्या अगोदर विशाल भोईर होते. अजून एक चांगला सोक सरळ खेळलात. अगदी धनुष्यबाणासारखा सरळ अगदी स्ट्रेट मारला फटका. सुरुवात केली आकाशने सुद्धा आता काउंटर अटॅकला आणि तो अटॅक प्रेम वरती करत असताना षटकारानंतरचा हा चौकार. कहीं हार बाकी है तो कहीं जीत बाकी है. अभी तो पूरा इम्तिहान बाकी है. तोलिए अभी तो मुट्ठी भर जमीन बट तोलना अभी तो पूरा आसमान बाकी है. ज्याप्रमाणे धाडस मानस असणारे व्यक्ती कधी स्वतःला हतबल होऊ देत नाही. आणि खरं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला मरण्याची भीती नाही. तसाच आत्मविश्वास सध्या तरी आकाशचा. आकाशच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका येईल का? परंतु आता इथं ट्रॅप आहे. त्या ट्रॅपमध्ये अडकला असता आकाश परंतु कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. अशा सिच्युएशनला आम्ही समजू शकतो की तुम्ही हायपर असता
आणि प्रेशर ही अशी गोष्ट असते ना की जिथे रती महारथी सुद्धा मिस्टेक करत असतात. कदाचित हात तो प्रेशर असावा. प्रेम त्या ठिकाणी होते. प्रेमने बॉलला वरती बघितलं आकाशामध्ये असताना. त्यालाही माहिती आहे की इम्पॉर्टन्सी या मॅचमध्ये फक्त विकेटची आहे. जर विकेट आली मग आकाश किंवा तुषारची तर आपलं काम बनेल. विकेट आली असती परंतु कदाचित थोडासा दबाव होता आणि त्या दबावाला झुगारत असताना इथनं बॉल हातातनं निसटला. तिथनं मिळतीये सिंगल. धावा झाल्यात 35. अजूनही 20 मध्ये बनवायचे 49 आणि या ओव्हरमधले अजूनही 2 चेंडू शिल्लक. तुषार आता विकेट इथनं मिळू शकते. प्रेमाला आता कॉन्फिडंटली जी चुकी त्याने केली ती आता चुकी पुन्हा एकदा त्याला घडवायची नव्हती. ती चुकी रिकव्हर केली गेली. आकाश बचावला गेला परंतु तुषारला सोडावं लागेल मैदान. परतेल पहिला फलंदाज. तुषार मैदानाच्या बाहेर. लागणारा 35 या आकड्यावरती झटका पहिला. बाद झालाय. भागीदारी ड्रॉप झाली. एकही अनलिगल बॉल नव्हता कारण आतापर्यंत बॉल 11 फेकून झाल्यात. एकही अनलिगल बॉल नव्हता. अर्थातच वाईड आणि नो बॉल नव्हता परंतु तरी धावा ज्या वाढत होत्या ना त्या धावांना अंकुश लावण्यासाठी विकेट हवी होती. 2 वेळा संधी मिळाली. एक संधी प्राप्त होऊन सुद्धा त्याचं रिझल्ट अपोजिट मिळालं. तर दुसऱ्या संधीमध्ये प्रेमने खरं तर त्या संधीचं सोनं केलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये त्याने कमबॅकला सुरुवात केली आहे. शेवटचा बॉल आता फेकायचा आहे परंतु शेवटचा बॉल आता तो कोणासमोर फेकेल तर टेनिस बॉल क्रिकेटमधल्या मलंगड विभागातला जांभिवली गावाला पडलेला टेनिस बॉल क्रिकेटमधला गोड स्वप्न म्हणजेच बिंदास सिसवे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यासमोर प्रेमचं आव्हान. शेवटचा बॉल बिंदा शिसवेसाठी. बॉल ऑन साइडला पुल तर जरूर केलं परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर होते. बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये तुम्ही बघितला तिथनं मिळालेली सिंगल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 36 धावा टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 36 अजूनही 18 मध्ये बनवायचे 48. ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला भरपूर जोडले गेलेत. सध्या तरी आपण बघत आहोत घड्याळामध्ये 12:32 झालेले आहेत. तरी सध्या तरी 233 व्ह्यूवर्स आपल्याला मॉडर्न टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पाहायला मिळतात. आज खरं तर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आतापर्यंत 13,420 जणांनी ही स्पर्धा बघितली आहे. त्या लाडक्या प्रेक्षक वर्गांचं सुद्धा आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. पालेगावचे आमचे जवळचे मित्र भावेश पाठारे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. आपटी गावावरून अनेक सारे प्रेक्षक पाहत असतील या सामन्याचा तेही आनंद घेत असतील. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. इथनं अजूनही सामना जर आपण पाहिला ना तर टीम आपटी बीकडे अगदी स्ट्रॉंग झोनमध्ये म्हणजेच काहीशे पर्सेंटेज आपण पाहिले तर आता थोडासा 2 ओव्हरच्या नंतर सामना वळलाय. परंतु आतापर्यंतच्या या बॅटिंगचा आपण विचार केला तर आतापर्यंत जो खेळ झालाय ना त्या खेळचा आपण असा अनुमान लावू शकतो की 65% सामना हा आपटी टीमच्या बाजूने आहे. परंतु हे षटक जर चांगलं राहिलं तर अजून काहीसे पर्सेंटेज वाढतील किंवा या ओव्हरमध्ये जर अटॅक झाला तर काहीसे पर्सेंटेज कमी सुद्धा होतील. परंतु पाहूयात या रोशनच्या षटकामध्ये किती धावा येतात. इकॉनॉमिकल बॉलिंग होती का परंतु स्ट्रायकिंग इनवरती आहे बिंदास शिसवे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला हवेमध्ये संधी होती परंतु वॅकेट एरिया बॉलने वळण घेतलं गेलं. दुसऱ्यांदा ही जर आपण पाहिलं तर कॅच आली परंतु ही कॅच वॅकेट एरियामध्ये होती. तिथने मिळते सिंगल. अजूनही बनवायचे धावा 47. 17 बॉल 47. खरं तर 17 जुलै 1947 रोजी आपण रामदास बोटीचं ॲक्सिडेंट बघितलं. जी रामदास बोट भारत स्वतंत्र झालाही नव्हता त्याच्या अगोदर त्या बोटीचं ॲक्सिडेंट झालं. यूट्यूबवरती जा आणि रामदास बोट हे नाव टाका म्हणजेच तुम्हाला गाण्यामध्ये सगळं काय पाहायला मिळेल की 17 जुलै 1947 रोजी काय झालं होतं. परंतु या मॅचमध्ये काय घडेल. बॉडीला स्ट्रेच केलाय. कव्हर्सला बॉलला पाठवला गेलाय. वेगाने फिल्डिंग झाली. डावकुऱ्या हाताने फेकला. थोडासा पुढे आलाय. काही गरज नव्हती खरं तर या रिस्की सिंगलची. आकाशने ती सिंगल बनवण्यासाठी पुढाकार घेतला कारण आतापर्यंत डावाला सांभाळत असताना तुषार आणि
आकाशला तुम्ही बघितलं, पण तो फिल्डिंग चांगली झाली. दूरवरचा प्रवास त्यांनी कंप्लीट केला. फिल्डरने एक सिंगल बनली. धाव झाल्यात 38, अजूनही 16 मध्ये 46 बनवायचे. शॉर्ट बॉल ऑन साईडला. आता इथनं संधी प्राप्त पुन्हा एकदा झाली आहे, परंतु तोही बॉल वॅकेंड एरियामध्ये पडलाय. ज्या शॉर्ट बॉलवरती बिंदा शिसवे तुटून पडतो ना, त्या शॉर्ट बॉलवरती त्याला सक्सेस मिळत नाहीयेत. पण तो आता सक्सेसफुल होण्यासाठी त्यालाही विचार करावा लागेल. एका बाजूला रोशननी कंबर कसली आहे. टीम आपटी बीच्या माध्यमातून त्यांनी खूप काळ क्रिकेट खेळलं. रोशन हे नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपटी गावाला खरं तर हायलाईट करणार राहिलं. त्याच रोशनचा वापर केला गेला ओव्हर नंबर 3 मध्ये आणि तोच या धावा कंट्रोल करतोय. आकाशसाठी हा बॉल ऑन साईडला चाललाय. जे घडलं ते चांगलं घडलं 2 ओव्हरमध्ये, परंतु आता जे घडतंय ते थोडंसं चुकीचं. इथनं आकाश पुढे आला होता. त्याला असं वाटलं की फिल्डर बीट झाल्यानंतर कदाचित ही दुसरी धाव कंप्लीट होऊ शकते. त्या अनुमानाने तो थांबला. एक झाली सिंगल कंप्लीट. टीमची धावसंख्या सध्या झाली 40. लक्ष्य मॅचमध्ये 84 धावसंख्येचं होतं, परंतु आतापर्यंत फाईट जी दिली आहे ना, ती फाईट चांगली दिली आहे टीम जांभिवलीने, परंतु तिला फीडबॅक आता सध्या तरी देत असताना आपटी बी संघ. यावेळेला अजून एक फटका कमकुवत थोडासा. बॉल चालला गरंगळत. स्ट्रायकिंग इन वरती फेकी इथनं पाहायला मिळते. सिंगल टीम 41 याकड्यावरती. आता 12 मध्ये बनवायच्या, 13 मध्ये बनवायच्या, 43. हा सामना आपण 2 ओव्हर जेव्हा झाल्या तेव्हा म्हटलं होतं ना की 65% सामना आपटी बीच्या बाजूने, परंतु एखादा अजून षटक कमी राहिलं, अजून एक षटक जर कमी धावसंख्येचं राहिलं तर कदाचित तो पर्सेंटेज वाढू शकतो, विनिंग पर्सेंटेज, आणि तो आता विनिंग पर्सेंटेज वाढला आपटी बी संघाचा. आकाशसाठी हा बॉल, तोही चाललाय मागे विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त 5 धावसंख्येचं षटक. सुंदर बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळाला रोशनचा. या ओव्हरमध्ये पूर्णपणे कंट्रोल बॉलिंग करत असताना त्यांनी सुंदर लेंथ अँड लाईन यूज केली गेली. बिंदा शिसवेला नाकामी ठरवलं, आकाशला थांबवलं आणि फक्त 5 धावा खर्च करत असताना या मॅचचा टर्निंग पॉईंट ओव्हर ठरला रोशनचा. अशा पद्धतीने षटक संपला. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 41 आणि 84चं लक्ष्य पूर्ण करत असताना आता 12 मध्ये बनवायच्या धावा 43. आम्हालाही ऐकण्यात खरं तर आनंद होईल जेव्हा बदलापूर नगरीमधून आगरी समाजामधून एक असा चेहरा पुढे येईल ज्याला मंत्रीपद मिळेल. किसनजी कथोरे साहेब, त्यांचं गुणगान गाणारं हे संगीत तुम्ही ऐकलं. आणि आगरी समाज नेहमी मायाळू स्वभाव राहिला आहे. आगरी कोळी समाज या महाराष्ट्राला पुढे नेत आलेला आहे. सागरी सपाटीपासून जर तुम्ही जवळ बघितलं तर मिठाची शेती, मासेमारी करणारा कोळी समाज आपल्या खरं तर सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. खरं तर तो त्यांचा मेहनतीचा सोना असतो. तसाच आगरी समाजाकडे आपण वळलो तर शेतीभाती करणारा आगरी समाज आणि आगरी कोळी समाज हे 2 समाज असे आहेत की त्या समाजामध्ये हुंडा दिलाही जात नाही आणि घेतलाही जात नाही. असा मायालो आगरी समाज आणि त्या आगरी समाजामधला एक असा खरं तर प्रतिनिधी पुढे येईल ज्याला मंत्रीपद मिळेल. आणि ती बातमी जेव्हा आमच्या कानांवरती पोहोचेल ना, तेव्हा खरं तर बदलापूर नगरीला तो आनंद मावेन असा राहील. किसनजी कथोरे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्ही बघत आहात. आमदार चषक 2025 प्रेमला कंटिन्यू ठेवलं गेलंय. ज्या प्रेमने षटक हाताळलं दुसरं, जिथे 12 धावा खर्च झाल्या, त्या प्रेमला आता कंटिन्यू ठेवलं जाते. ते मॅच ओव्हर नंबर 4 मध्ये. लक्ष अजूनही मोठं आहे. 43 अजूनही बनवायचे त्या मॅचमध्ये संघ जांभिवलीला. प्रेम तयार, समोर बिंदास शिसवे. ओव्हर द विकेटने ऑन साईडला. मित्र बडेन, जो बिंदास शिसवेचा मेन रोल असतो ना आपल्या टीममध्ये विथ द बॅट, तो नेहमी अटॅकर राहिलाय, परंतु अटॅक त्याचा नाकामी ठरलाय. टीमचा कॅप्टन जेव्हा अनसक्सेसफुल ठरतो ना, तेव्हा येणाऱ्या खेळाडूंवरती एक वेगळाच दबाव असतो. कदाचित तोच दबाव आता येणाऱ्या खेळाडूंवरती असेल, कारण जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एखादा कॅप्टन चांगला खेळलाय ना, मग कमकुवत असणारा फलंदाज सुद्धा चांगला खेळलाय मैदानाच्या आतमध्ये.
परंतु आता कॅप्टन थोडासा नाकामी ठरलाय. त्याची बॉडी लँग्वेज स्पष्ट सांगते की आता तो हतबल झालाय. ऑन द स्ट्राईक आकाश. अजूनही सामना आकाशने सोडला नाहीये. बॉल अगदी पाठवला गेला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जरूर धोक्यामध्ये असला तरी त्या सामन्याला आम्ही पुढे आणू आणि तोच सांगणारा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर फटका, षटकार. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आजचा पहिला देखणा षटकार पाहायला मिळालाय. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना काय सुंदर बॅटिंग केली सचिननं. लाजवाब बॅटिंग. ऋतिकी चांगला खेळला, रवींद्रही चांगला खेळला. त्या अनुमानाने एका खेळाडूच्या 45 धाबाही बघितल्या. आणि आजच्या रात्रीमधला आणि आजच्या खरं तर रात्रीमधला दुसरा हाय स्कोर बघितला. जो संघ या स्पर्धेमधून बाहेर गेला. आदर्श वांगणी त्या संघाने 81 बनवल्या होत्या आणि आजच्या रात्रीमध्ये माफ करा आपटी बी टीमच्या माध्यमातून या 83 धावसंख्या तुम्ही या मॅचमध्ये पाहतात. अजूनही 10 मध्ये बनवायच्या 36. प्रेम तयार. प्रेमचा बॉल ऑन साइडला गॅपमध्ये चालला परफेक्टली दोन्ही फिल्डरच्या अगदी डोळ्यात समोरून हा बॉल वाईडिश लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना येतो आकाशच्या बॅटमधून अजून एक देखना चौकार. जुन्या आठवणी रुजू गेल्या. सुपली सोन्याची हा संगीत कधीच आला होता, परंतु एका रील्सच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुपली सोन्याची हा संगीत मार्केटमध्ये आला. तो विमान हाही संगीत जुनाच होता. तोही रील्सच्या माध्यमातून पुढे आला आणि जुने संगीत ऐकणं काही वेगळीच मजा आहे. नाहीतर आताचे संगीत आलं तांबडी चांबडी. 9 चेंडू 32 धावा. समोर आकाश. चांगला बॉल. 2 मोठ्या फटक्यांचं प्रत्युत्तर चांगलं राहिलं. प्रेमनी यॉर्कर बॉल डिलिव्हर्ड केला. हा यॉर्कर बॉल होता, याच्यावरती उत्तरच नव्हतं. हा पहा ॲक्शन रिप्ले, काय यॉर्कर होता. प्रेम परफेक्टली फुटवर्कला त्याने चेक केलं, निदर्शनात आणलं फुटवर्क की कशा पद्धतीने फुटवर्क यूज केला जातोय. तिथे आपण पाहिला तर हा बॉल यॉर्कर टाकण्यात आला. समीकरण 8 चेंडू 32 धावा. अजून एक चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय सुंदर फटका. या मॅचला रिटर्न युटर्न मारून आणली आहे ती म्हणजेच आकाशने. आकाशच्या बॅटमधून अजून एक सुंदर फटका, षटकार. एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश. आता विचार करत असेल बिंदा शिसवे सुद्धा की जर माझ्या बॅटमधून 2 मोठे फटके आले असते तर या सामन्यामध्ये काय घडलं असतं, काय बिघडलं असतं. चला वेळ जास्त घेताय आपटी बी. बॉल पाहिजे असेल तर लगेचच तुम्ही इशारा करा, तुमच्यापर्यंत बॉल पोहोचवला जाईल. परंतु प्रत्येक बॉल गणिस तुम्ही टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. तुमच्यामधलाच एखादा संघ येईल श्री गणेश मानकुली सोबत. त्याच्यानंतर आपण आजच्या दिवसातला क्वालिफाय सामना खेळवणार आहोत. त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 12:43 झालेले आहेत आणि आजचा शेड्यूल आपला तब्बल 2 वाजता फिनिश झाला पाहिजे. या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत. एक मोठा फटका अजून आला ना तर जांभिवली संघ पूर्णपणे या मॅचमध्ये इंटर होईल आणि ती क्षमता आहे आकाशकडे. शेवटचा बॉल प्रेमचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलवर खेळले होते, इथनं सिंगल झाले कंप्लीट आणि आपल्याकडे स्ट्राईक टेबल. कारण आकाशला माहिती आहे की माझ्या बॅटमधून मोठे फटके येतात. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. या अगोदरचं 3रं षटक फक्त 5 धावेचं राहिलं, परंतु या षटकामध्ये तब्बल जास्त धावा खर्च झाल्या. ऑल ओव्हर 12 चेंडूंमध्ये 31 धावा खर्च केल्या प्रेमनं. आणि आता इथनं समीकरण जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 25 धावसंख्येचं समीकरण. 6 चेंडू 25 धावा. आम्ही ही चर्चा करणारच होतो की रोशनने 5 धावसंख्येचं षटक ज्या ठिकाणी हाताळलं, रोशन इकॉनॉमिकल एकमेव बॉलर राहिला. मग त्या रोशनने शेवटचं षटक हातामध्ये का घेतलं नाही याचाही विचार आता पडलाय. कारण क्रिकेट पहा, क्रिकेट तुम्ही जेवढा ताकदीने खेळताना तेवढा तिथे दिमागी तुम्हाला लावावा लागतो. कारण आधीपासून आपण ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठच म्हटली आहे. कारण बलवान हत्ती
सुद्धा एका मुंगीच्या चाव्याने मरू शकतो. तिथेही ताकदीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ तुम्हाला पाहायला मिळाली. आणि इतिहासामधला एकमेव असा राजा ज्याने ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ समजली, शस्त्रापासून शास्त्राने ज्याने जास्त लढाया केला ते नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यांनी ताकदीपेक्षा युक्तीने जास्त लढाया केल्या. 250हून जास्त लढाया एकी न हारणारा एकमेव राजा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्ही शिवपुत्र संभाजी महाराज बघितला. 59 धावा झालेल्या आहेत. 84 धावसंख्येचं लक्ष, 6 चेंडू आणि 25 धावा एक कंपल्सरी लक्ष या ठिकाणी राहिलंय, जिथे जांभिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांना रोखण्यासाठी ओव्हर नंबर शेवटच्या मध्ये आला रवी. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, पडल्यानंतर बाहेर वळलाय की हाईट फॅक्टर जास्त आहे ते जरूर सांगतील. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. इट्स वाईट बॉल आणि हाईट जास्त होती. पडल्यानंतर हा पहा, जी उंची आहे आकाशी तिशाहून वरती, कदाचित बिंदा शिसवे जरी तिथे असते तरी पंचांनी वाईटच घोषित केला असता, कारण जास्त बाउन्सर होता. सो पंचांनी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा वाईट बॉल ही या ठिकाणी घोषित केलाय. म्हणजे याच्यानंतर रवी हाफ ट्रॅकर जास्त बॉल हाताळू शकत नाही. इथं सामना टर्न झालाय. एखादा मोठा फटका आला तर मी तर म्हणेन अजूनही आत्मविश्वास वाढेल आकाशचा, कारण आकाशलाही माहिती आहे की प्रत्येक मोठा फटका, प्रत्येक बॉल गणेश मारायचंच आहे. एवढ्याला चांगला बॉल लेंथ मागे खेचण्यात आली, पडला आणि ही बॉल कदाचित ऑप्शनच्या बाहेर झालाय आणि पहारी सरांचा इशारा वाईट बॉल. पहा व्हाईट बॉलचा इशारा पहा. तो विमान हा आकाशामध्ये उडत नाही तर हा जमिनीच्या खालीच उडतोय. विमान नाही तर आपले सर आहेत आणि तरी सांगितलं की हा व्हाईट बॉल लागोपाठचा दुसरा. सध्या तरी दाखवलं जात आहे हॅरी सरांना, माफ करा शिंदे सर त्या ठिकाणी होते, कारण दोन्ही अंपायरिंग डान्सर अंपायरिंग आहेत. वेगळी कला दोघांची, ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ती कला दाखवत आहेत. सामना टर्न झालाय पुन्हा एकदा. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येचं समीकरण. 6 चेंडू 23 धावा आणि त्याच्यामधनं अजून 6 लेस करा आणि 61 मध्ये अजून 6 जोडा. खूप सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एका हाती किल्ला लढवत असताना लीडिंग ऑफ द फ्रंट आकाशच्या बॅट मधून अजून एक षटकार. अटॅकच करायचा आहे आणि अटॅक केल्याशिवाय काहीच नाही, कारण थांबणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलेलं असं, आणि संघर्ष सोडायचा नाही ते सांगत असताना अजून एक हाफ ट्रॅकर त्याला पाठवला गेला डीप मध्ये लॉंग ऑफच्या जागेवरती. सिंगल झाले आणि मिसफिल्ड. कदाचित ही मिसफिल्ड मागणी ठरू शकते. भरपूर मोठी या ठिकाणी मिस्टेक झाली. बॉल पडला, जसा बॅटवरती आला तसा गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा बॉल जर पाहिला तर चौकार जरूर गेलाय, परंतु रेफर केला बॅट्समन रिव्ह की या बॉलवरती चेक करायचंय की नेमकं घडलंय काय. बघूयात आता काय घडेल काय बिघडेल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला होता अंपायर्सने, परंतु आता सध्या तर या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल त्याच्यावरती रिझल्ट असेल डिपेंडेबल. दोन्ही टीमकडे आता पूर्णपणे ही रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे की कशा पद्धतीने हा सामना टर्न होईल. चौकारी आलाय, जरूर त्या ठिकाणी 4 धावा लेस होतील आणि इट्स नो बॉल, इट्स अनलिगल डिलिव्हरी. जास्त बाउन्सर बॉल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला गेला होता अंपायर्सने आणि चेक केलं. पण रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुमचा 12वा खेळाडू आहे आणि आमचे जे थर्ड अंपायर आहेत ते थर्ड अंपायर ऑफिशियल्स आहेत, जागेवरती होते आणि बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला, त्याच्यामुळेच पंचांनी घोषित केला हा नो बॉल. हा ऍक्शन रिप्ले आम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवतोय. हा पहा ऍक्शन रिप्ले साइड अँगलने की जरूर थोडासा फ्लाइट देऊनही खेळण्याचा प्रयत्न, तरी तो डोक्याच्या वरती होता. 1 बाउन्स इशाराही दिला होता अंपायर्सने 1 फॉर दी ओव्हरचा. त्याच्यामुळे ओव्हरमधला पहिला बाउन्सर सूचित तुम्हाला केला होता, त्याच्यानंतर हा बाउन्सर बॉल टाकला आणि इथनं सामन्यामध्ये काय रंगत निर्माण झाली आहे. पहिल्या बॉलवरती आला होता षटकार, त्या षटकाराने सामना टर्न. त्याच्या अगोदर येणारे 2 वाईट बॉल आणि आता नो बॉल, त्याच्यावरती येणारा चौकार खूप काही सांगून जाईल. आणि आम्ही नेहमी सांगत असू ना की प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास मॅच हरल्यानंतर होतो. आता काय घडेल काय बिघडेल. 5 मध्ये 12 बनवायच्या. 84 धावसंख्येचं लक्ष आणि आतापर्यंत एकटा लढला मैदानाच्या आतमध्ये आकाश, ज्याने इंडिव्हिज्युअल 14 चेंडू फेस केल्यात आणि 14 चेंडू मध्ये 46 धावा बनवल्यात.
परंतु ते आता 46 धावा बाजूला ठेवावे लागतील, बनवावे लागतील 12. आता टीमचं भवितव्य आकाशच्या हातामध्ये. कॅप्टन बघतोय की कशा पद्धतीने हा सामना फिनिश होईल आणि येणारा बॉल सुद्धा असेल फ्री हिट बॉल. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये मित्रांनो, कुठेही जाऊ नका, सामन्याचा आनंद घ्या. फ्री हिटचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, ऑन साइडला तोही चालला गॅप मध्ये. फिल्डरची झाली पुन्हा एकदा चुकी, बॉल शरीराला आदळला आणि दरम्यान झाल्या 2 धावा कंप्लीट. 2 धावा पूर्ण झाल्यात. आता काय रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे. एका बाजूला शतक जर बनवला तर या स्पर्धेमधला शतक होईल आकाशच्या नावावरती. हा सामना जिंकला तर एक पराक्रमी विजय संपादित करेल संघ जांभिवली. तर दुसऱ्या बाजूला आता आपटी बी संघ सुद्धा विचार करतोय की पराभवाच्या रस्त्यावरती तर नाही ना, परंतु पराभव भोगू नका, पराभव सोसू नका, तुम्ही लढा. कारण माणसामध्ये लढण्याची वृत्ती असते आणि आपटी बी संघासमोर ती लढण्याची वृत्ती आहे, गुणवत्ता आहे. परंतु ती गुणवत्ता आता इथनं सिद्ध करण्याची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना? 4 चेंडू 10 धावा. समोर आकाश समोर बॉल, तो चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. एकदा आकाशने बॅट दाखवायची आहे, कारण आजच्या या रात्रीमधला हा पहिला खेळाडू या स्पर्धेमधला ठरलाय ज्याच्या बॅट मधून अर्धशतकीय खेळ तुम्हाला पाहायला मिळाली. विनंती करेन आकाशला की बॅट दाखवायचे, आम्हाला अभिवादन दाखवायचं आहे, अभिवादन स्वीकारायचं आहे. आणि हा अभिवादन स्वीकारत असताना ज्याच्या बॅट मधून 16 चेंडू ज्याने फेस केले आणि 16 चेंडूंमध्ये तब्बल इंडिव्हिज्युअल धावा बनवल्या गेल्या. 50 अप एकंदरीत हायस्ट टोटल या स्पर्धेमधला चेस करण्याच्या अनुमानाने 54 इंडिव्हिज्युअल धावसंख्या इथनं बनवत असताना आकाश काय खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास असणाऱ्या माणसाला कधी पडण्याची भीती नसते, तेच दाखवत असताना खेळाडू कक्षामधले सर्व खेळाडू उभे राहिले. अभिवादन स्वीकारलं आकाशने सुद्धा. आकाशची कॅच ड्रॉप झाली होती, आकाशची कॅच प्रेमच्या हातामध्ये आली होती, ती कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर या मॅचला टर्निंग पॉइंट मिळालं गेलं आणि टर्निंग पॉइंट मिळवणारा फलंदाज ठरला आकाश. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. सतीश मात्रे जे जांभिवली गावचे जाऊ त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा या मॅच मला. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न झालाय आणि चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, जिथे लक्ष होतं 84 धावसंख्येचं आणि 3 बॉल ठेवत असताना हा सामना या मैदानाच्या आतमध्ये 84 धावसंख्या चेस करत असताना जांभिवली संघ मलंगड विभागातला हा संघ या ठिकाणी बदलापूर मध्ये येऊन आपली दादागिरी स्पष्ट करत असताना 58 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवल्या आणि या 84 धावसंख्या बनवत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल टीम जांभिवली.